आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कसं पाहिजे सांगा सर? मेजरेबल पाहिजे. आपले लाईफ गोल्स जे आहेत, जीवनाची जी उद्दिष्ट आहेत ती मेजरेबल पाहिजेत. मेजरेबल म्हणजे काय बघा सर, तर क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचं पॅरामीटर्स ठरवणं. आपल्या जीवनाच्या उद्दिष्टांचं पॅरामीटर्स ठरवणं. क्वांटिफाईंग म्हणजे काय? सेटिंग पॅरामीटर्स ऑफ. क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे सेटिंग पॅरामीटर्स ऑफ गोल्स. म्हणजे जीवनाच्या उद्दिष्टांचं या ठिकाणी आपण परिमाण ठरवणं, त्याचे पॅरामीटर्स ठरवणं. याच्यामुळे काय होतं? प्रोव्हाइड स्पेसिफिक वे. आपल्याला एक विशिष्ट अशा प्रकारचा मार्ग मिळतो टू ट्रॅक प्रोग्रेस. आपली प्रगतीचं मोजमापन करण्याचा. टू ट्रॅक म्हणजे टू मेजर, मापन करणे. आपल्या प्रगतीचं मापन करण्याचा या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळतो. आपली किती प्रगती झालेली आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं. लक्षात घ्या. अगेन्स्ट गोल्स, आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या जीवनाच्या उद्दिष्टाची किती प्रगती झाली त्याचं लक्षात घ्या. मापन करण्याचा मार्ग हे आपल्याला लक्षात घ्या क्वांटिफाईंग गोल्स मुळे मिळतो. म्हणजे जर का आपण आपल्या जीवनाचे उद्दिष्टाचे पॅरामीटर्स ठरवले, जीवनाच्या उद्दिष्टाचे मापदंड ठरवले, जीवनाच्या उद्दिष्टाचे परिमाण ठरवले, तर लक्षात घ्या आपल्याला आपल्या उद्दिष्टांची प्रगती मोजता येते. लक्षात घ्या. म्हणजे समजा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे, आज मला 4 तास अभ्यास करायचा आहे, बरोबर. पण 4 तास अभ्यास केल्यानंतर मला त्या अभ्यासाच्या प्रगती झाली का, त्यात यश मिळालं का, ह्याचं मेजरमेंट कसं होणार, याचं मापन कसं होणार? तर मी लक्षात घ्या माझ्या मित्राला सांगेन की मला प्रश्न विचार, किंवा मी सांगेन की माझी थोडी परीक्षा घ्या, रिटर्न टेस्ट घ्या, आणि आज माझा अभ्यास किती झालाय, मला त्यातलं किती पाठ झालंय, किती माझ्या लक्षात राहिले, बरोबर आहे ना. नाहीतर नुसतंच 4-5 तास वाचायला लागलाय, बरं का, लक्षात, नुसतंच अभ्यास करायला लागलाय, बरोबर आहे ना, आणि त्याचं किती प्रगती झाली काय कळलं पाहिजे ना. आपण एखादं दुकान चालवायला लागलोय, लक्षात घ्या, आणि दुकानामध्ये लक्षात घ्या आपण माल येतोय, माल विक्री होतोय, सगळं चाललेलं आहे, मग गर्दी बरोबर फायदा होतोय की नाही तुमच्या लक्षात येते की नाही? फायदा होतोय की नाही, प्रगती होते की नाही, ह्याचं काहीतरी मापन ठरलं पाहिजे. लक्षात घ्या त्याचे पॅरामीटर्स ठरले पाहिजेत. म्हणजे मेजरमेंट, तुमच्या यशाचं, तुमच्या प्रगतीचं मापन करणारे मापदंड, पॅरामीटर्स ठरवणं आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचं त्याची गरज असते. लक्षात घ्या. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये या ठिकाणी आपली कामगिरी कशी होतीये ते ठरवणं लक्षात घ्या सोपं जातं, बरोबर की नाही. म्हणजे आपला अभ्यास चालू आहे, आपण दररोज 4 तास 5 तास अभ्यास करतोय, पण आपला अभ्यास व्यवस्थित योग्य मार्गाने होतोय की नाही त्याचं बेंचमार्क म्हणजे त्याचं मानक, त्याची मोजमापनाची पद्धती बरोबर आहे की नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे त्याचा अभ्यास बरोबर चाललाय की नाही, का नुसतंच वाचायला लागलाय, बरोबर लक्षात घ्या, किंवा नुसताच ऐकायला, ह्या कारणानं ऐकतोय त्या कारणानं सोडतोय, किती आतमध्ये गेलं, किती डोक्यात राहिलं, बरोबर. आपण एखादं लेक्चर ऐकतो, लक्षात घ्या, एखादं भाषण ऐकतो, पण समजा भाषण संपल्यानंतर विचारलं या भाषणातनं तुला काय कळालं, तर त्याला जर सांगता येत नसेल तर काय उपयोग, बरोबर आहे की नाही. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या त्याचं मेजरेबल, आपलं जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते मेजरेबल असलं पाहिजे. म्हणजे 5 तासाचा अभ्यास असेल, किंवा या ठिकाणी लक्षात घ्या टीव्हीवरचं एखादं सिरियल पाहणं असेल, एखादा चित्रपट पाहणं असेल, एखादा व्यवसाय चालवणं असेल, तर त्याच्यामधली जी आपली प्रगती आहे, आपली प्रोग्रेस आहे, लक्षात घ्या आपला परफॉर्मन्स आहे तो मेजरेबल असला पाहिजे. त्याच्या यशाची, त्याच्या प्रगतीचं मापन आपल्याला या ठिकाणी करता आलं पाहिजे. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, आपण जी काही प्रगती करतोय, सुधारणा करतोय, त्याचं मोजमापन व्हायला पाहिजे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल खेळत असताना वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅड टू बी क्लिअरली डिफाइन्ड. म्हणजे लक्षात घ्या फुटबॉल खेळत असताना नुसतं खेळ, हान बॉलला असं नाही, तुझी नेमकी भूमिका काय आहे हे कळलं पाहिजे. समजा तो फ्रंटला असेल तर त्यानं लक्षात घ्या बॉल गोलपोस्ट मध्ये मारायचा हे त्याचं काम.
समजा तो गोली असेल तर त्याचं बॉल अडवायचं आहे हे काम. समजा तो बॅकला असेल तर बॅकचं काय काम आहे लक्षात घ्या, की त्यांनी आपल्या गोलपोस्टकडे बॉल येऊ न देणं हे त्याचं काम. जर तो मिडलला असेल तर त्यानं योग्य व्यक्तीला किंवा फ्रंट साईडच्या व्यक्तीला बॉल पास करणं हे त्याचं काम. म्हणजे प्रत्येकाचा एक्झॅक्ट रोल ठरतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. तो एक्झॅक्ट रोल ठरला पाहिजे, त्याची पोझिशन ठरली पाहिजे. बरोबर आहे. तसं लक्षात घ्या, आपण करत असताना आपलं जे जीवनाचं उद्दिष्ट ठरवायचं आहे. मग मला लक्षात घ्या कलेक्टर व्हायचं असेल, मला SP व्हायचं असेल, किंवा मला लक्षात घ्या इंजिनियर व्हायचं असेल, मला एखादं व्यावसायिक व्हायचं असेल, मला CA व्हायचं असेल, मला डॉक्टर व्हायचं असेल. माझ्या जीवनाचं जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या दिशेनं मला माझी नेमकी एक्झॅक्ट रोल माझा ठरला पाहिजे. मी काय करायचं आहे मला नेमकं. बरोबर आहे ना. समजा या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला SP व्हायचं आहे, तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे, त्यासाठी MBBS होऊन व्हायची काय गरज आहे. त्यासाठी लक्षात घ्या दुसरे आणखी एक छोटे ग्रॅज्युएशनचे कोर्स घेऊन आपण पुन्हा लक्षात घ्या या ठिकाणी या कलेक्टर किंवा SP पोस्टकडे आपण जाऊ शकतो. म्हणजे समजा तुम्हाला या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला 11वी-12वीला सायन्सला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. बरोबर लक्षात. नंतर मग बिझनेस मॅनेजमेंटचा MBAचा वगैरे तुम्हाला कोर्स करता येईल. अशी वेगवेगळे तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट रोल काय नेमकं तुम्हाला करायचं आहे, एक्झॅक्ट रोल तुमची पोझिशन तुमची ठरली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे त्या दिशेनं काम करणं या ठिकाणी आपलं ठरतं. आणि मग आपण जे केलेलं अभ्यास आहे, आपण जे केलेलं काम आहे ते मेजरेबल आहे का. बरोबर, त्याची प्रगती होती का नुसतं उगाच काम करायला लागलोय, प्रवाहाबरोबर वाहत चाललोय, असं होता कामा नये, लक्षात घ्या. बरं, त्या दिशेनं या ठिकाणी आपल्याला काम करता आलं पाहिजे. जीवनाचं उद्दिष्ट ठरवत असताना लक्षात घ्या, पहिलं जीवनाचं उद्दिष्ट ठरवत असताना ते पहिलं कसं पाहिजे तर तो स्पेसिफिक पाहिजे, ते विशिष्ट पाहिजे. नेमकं ठरलं पाहिजे की तुम्हाला जीवनात काय व्हायचं आहे किंवा आज तुम्हाला काय करायचं आहे. बरोबर ना. आज तुम्हाला काय करायचं आहे. समजा तुम्हाला लक्षात घ्या व्यायामाला संध्याकाळी 5ला जायचं आहे. बरोबर, लक्षात वर्कआउट म्हणतात, जिमला तुम्हाला जायचं आहे समजा. तर त्याचा अर्थ असा आहे की लक्षात घ्या तुम्ही 2-3 पासून तुमचं पोट रिकामं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे तुम्ही. त्याच्या स्पेसिफिक ठरल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी. त्या आणि नंतर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही कसं का नुसतंच काय वाटेल तो व्यायाम करत होता. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, मसल्स करायचे आहेत, काय गेनिंग घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या व्यायामात त्याच्यात तुम्हाला फायदा पाहिजे आहे, तर ते तुमचं सक्सेस होतंय का नाही त्याचं मेजरेबल ते व्हायला पाहिजे. एक 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पाहता आले पाहिजेत, लक्षात घ्या. असं या ठिकाणी आपण बघायला पाहिजे. तिसरं आहे अचिवेबल. बरं का, ते आपल्याला आपलं जे जीवनाचं उद्दिष्ट आहे ते आपल्याला मिळवता येण्याजोगं पाहिजे, अचिवेबल पाहिजे, लक्षात घ्या. सेटिंग गोल्स, आपण जे जीवनाचं उद्दिष्ट ठरवतो दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे एका विशिष्ट कालखंडामध्ये, ठराविक कालखंडामध्ये या ठिकाणी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगितलं, लक्षात घ्या की काही नाही, आज मला लक्षात घ्या हा विज्ञानाचा सायन्सचा हा धडा मला पूर्ण करायचा आहे आणि ते ठराविक आज संपलाच पाहिजे, आज संपलाच पाहिजे, त्याशिवाय मी उठणार नाही. हे माझं जीवन आता उद्दिष्ट, माझं आजचं उद्दिष्ट काय, सायन्सचा लेसन नंबर 3 संपवणे, वाचून प्रश्नोत्तर मुद्दे सगळे काढून पुन्हा बघणे नाही, इतकं क्लिअरिटी पाहिजे. तुमच्या लक्षात येते का बघा. मग हा माझा मुद्दा झाला, सेटिंग गोल. मी गोल काय सेट केला, आज सायन्सचा लेसन नंबर 3 कंप्लीट करणं. आणि मग ते जीवनाचं ते जे उद्दिष्ट आहे आपलं, लक्षात घ्या, ते पूर्ण झालं पाहिजे त्या आजच्या काळातच. उद्या करतो असं म्हणायचं नाही, मग ते ठरलेल्या कालावधीतच झालं पाहिजे. समजा तुम्हाला असं वाटलं की मला या ठिकाणी मॅथ्सचा संपूर्ण रिव्हिजन मला ह्या 15 दिवसात करायची आहे, तर डेझिग्नेटेड टाइम, लक्षात घ्या, ठराविक वेळेमध्ये. बरोबर आहे ना. समजा तुम्हाला या ठिकाणी 10वीची परीक्षा द्यायची आहे, की 10वीची परीक्षा किती वर्षात पूर्ण करायची आहे, 10वी किती वर्षात पूर्ण करायची आहे का केव्हाही करायची आहे. समजा तुम्हाला लक्षात घ्या 95% मार्क्स मिळवायचे आहेत, मग हे एका वर्षात का 2-3 वर्षात का पुन्हा पुढल्या वर्षी आणि 10वीला बसणार. बरीचशीच मुलं 12वीला रिपीट करतात, लक्षात घ्या. बरोबर ना. तुमचं डेझिग्नेटेड पिरियड ठरला पाहिजे
की मला एवढे एवढे टक्के पडायला पाहिजेत आणि ते या वर्षात किंवा 1-2 वर्षात पडायला पाहिजे. तुमचा काय असेल तो कालावधी लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचं जे काही लक्षात घ्या या ठिकाणी हे आहे जीवनाचं उद्दिष्ट आहे तुमचं, त्याला एक ठराविक कालावधी असला पाहिजे. ऑफन दीज गोल्स मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स. बऱ्याचशाच वेळेला आपले जी छोटी छोटी जीवनाची उद्दिष्ट असतात, ती जीवनाची उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या स्टेपिंग स्टोन म्हणून, म्हणजे पहिला टप्पा म्हणून उपयोगी पडतात टू मीट ब्रॉडर गोल्स. लक्षात येते का बघा सर? म्हणजे जीवनामधली मोठी उद्दिष्ट जी आहेत, जीवनाची जी मोठी उद्दिष्ट आहेत लक्षात घ्या, ती प्राप्त करण्यासाठी छोटी छोटी उद्दिष्ट लक्षात घ्या आपल्याला जीवनातला पहिला टप्पा म्हणून उपयोगी पडू शकतात. आता समजा मला असं व्हायचं असेल की मला या ठिकाणी MPSC परीक्षेला UPSC परीक्षेला बघायला बसायचं आहे, तर माझं जनरल नॉलेज आहे लक्षात घ्या. म्हणजे दररोज मी रेडिओवरच्या बातम्या ऐकल्या पाहिजेत, दररोज मी वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. म्हणजे हे माझे छोटे छोटे गोल आहेत. काय माझा छोटा गोल आहे की लक्षात जीवनाचं छोटं उद्दिष्ट काय आहे की मी दररोज या ठिकाणी लक्षात घ्या बातम्या ऐकल्या पाहिजे रेडिओवरच्या इंग्लिशमधल्या. दररोज मी लक्षात घ्या वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, त्याचं एडिटोरियल संपादकीय मी त्याचं वाचलं पाहिजे. हे माझं लक्षात घ्या जीवनात छोटं उद्दिष्ट. त्याचं मोठं उद्दिष्ट काय आहे, ब्रॉडर गोल काय आहे की मला MPSC पास व्हायचं आहे अजून 4 वर्षांनी, मला UPSC पास व्हायचं आहे अजून 4 वर्षांनी. त्यासाठी माझं जनरल नॉलेज वाढवण्यासाठी मला हे छोटे छोटे गोल करायला पाहिजे. हे तुमच्या लक्षात येते का बघा? म्हणजे हे जे आपले छोटे दीज गोल्स आहेत, हे जे स्मॉल गोल्स आहेत, ही छोटी जी उद्दिष्ट आहेत लक्षात घ्या, ती लक्षात घ्या स्टेपिंग स्टोन पहिला टप्पा म्हणून उपयोगी पडू शकतात टू मीट ब्रॉडर गोल्स. म्हणजे मोठं जे जीवनातलं उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर, ज्याच्यामुळं आपलं करिअर या ठिकाणी निश्चित होऊ शकतो, आपल्या जीवनाची कारकीर्द ठरू शकते. ॲज स्टुडंट्स, विद्यार्थी म्हणून विचार करत असताना वी कांट बिकम अ प्रेसिडेंट ऑर अ प्राईम मिनिस्टर. आता मी विद्यार्थी आहे, समजा 10वीचा आहे, आणि मी म्हणाले की मला पंतप्रधान व्हायचं आहे, मला राष्ट्रपती व्हायचं आहे, तर नाही होऊ शकत तू. त्याला काही वयाची अट आहे, त्याला काय पडतो आता हाय 14 वर्षाचा, तू नाही होऊ शकत पंतप्रधान, तू नाही होऊ शकत लक्षात घ्या प्राईम मिनिस्टर. त्याला वेळेच्या मर्यादा आहेत लक्षात घ्या, वयाच्या मर्यादा आहेत. म्हणजे असं अचिवेबल जे असेल ते गोल ठरव, बरोबर आहे की नाही? अचिवेबल गोल ठरव. समजा तुला लक्षात घ्या या ठिकाणी 10वी नंतर 12वी करायची आहे लक्षात घ्या, काय 12वी नंतर तुला ग्रॅज्युएशन करायचं आहे, BSc करायचं आहे. नाही, मला BSc 2च वर्षात पूर्ण करायची आहे. नाही होत बाबा, 3 वर्ष लागतात त्याला BSc करायला. लक्षात आलं का? तुमच्या BCom करायचं आहे 3 वर्ष लागतील तुला, बरोबर आहे की नाही? त्याला तर नाही मला 1 वर्षातच संपवायचं आहे, नाही होणार. ते अचिवेबल तुमचं गोल पाहिजे. गोल कसं पाहिजे सांगा सर? तुमचं अचिवेबल पाहिजे. म्हणजे तुम्हाला पंतप्रधान बनायचं आहे, तुम्हाला राष्ट्रपती बनायचं आहे, आता 1 वर्षात 2 वर्षात नाही होणार. तुझं वय 14 आहे, अरे त्याला मिनिमम 21 वर्ष वय लागतं, त्याला नाही होणार. म्हणजे अचिवेबल जीवनाचं उद्दिष्ट ठरव तुझं. म्हणजे वी कांट बिकम अ प्रेसिडेंट ऑर प्राईम मिनिस्टर. विद्यार्थी असताना तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाही किंवा राष्ट्रपती बनू शकत नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण भविष्यामध्ये मोठं झाल्यानंतर लक्षात घ्या, भविष्यामध्ये त्या उंचीवर आपण पोहोचण्याची आशा करू शकतो. आत्ता नाही होऊ शकत विद्यार्थी दशेमध्ये, कारण त्याला काही वयाच्या अटी आहेत, त्याला काही नियम आहेत लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं जे जीवनाचं उद्दिष्ट आहे ते अचिवेबल पाहिजे. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्ही असं म्हणा की मला ह्या शाळेचा लीडर व्हायचा आहे, स्कूल लीडर. हा, इट्स ओके, तुम्ही ते अचिवेबल आहे. पण तुम्ही शाळेत 14 वर्षाचे आहात आणि तुम्ही म्हणायला लागलाय की मला पंतप्रधान व्हायचं आहे, नाही होऊ शकत बाळ तू, बरोबर? कारण ते अचिवेबल नाही आहे. कारण त्याला वय 21 लागेल. समजून घ्या, त्याच्या काही अटी वगैरे आहेत लक्षात. भविष्यामध्ये तुम्ही त्या उंचीवर पोहोचण्याची मात्र आशा करू शकता. म्हणजे तुमच्या जीवनाचं जे गोल आहे, तुमच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते कसं पाहिजे सांगा सर? अचिवेबल पाहिजे. काळाचा विचार करून, तुमच्या स्वतःच्या आवडीचा विचार करून, तुमचा लक्षात घ्या स्किलचा विचार करून, तुमच्याकडे तुमच्यामध्ये जे स्किल आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय आवडतंय, इंटरेस्ट आहे, तुमचा इंटरेस्ट बघून, तुमचं स्किल बघून, बरोबर आहे ना, तुमचा या ठिकाणी कालावधी बघून त्या ठिकाणी तुम्हाला ते जमणार आहे का, अचिवेबल आहे का, तुम्हाला असं विचार करून मग तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट तुम्ही ठरवायचं आहे लक्षात घ्या.
बरं, समजा तुम्हाला या ठिकाणी पोलीस होणं आवडत असेल, बरं समजा पोलीस होणं तुम्हाला लक्षात घ्या आवडत असेल आणि तुम्ही डॉक्टरी पेशाला गेलात, लक्षात घ्या मी डॉक्टर या ठिकाणी MBBS ला शिकायला गेलात, नाही चालणार. तुम्हाला लक्षात घ्या या ठिकाणी जर का गणवेशाची आवड होणार असेल तर मग लक्षात घ्या तुम्ही असा विचार केला पाहिजे, समजा आई वडील म्हणतायत MBBS व्हायचं आहे तर हरकत नाही, मग व्हा MBBS किंवा BDS, देन जॉईन द मिलिटरी अगेन. आणि मग तिथं तुम्हाला लक्षात घ्या मिलिटरीमध्ये कॅप्टन म्हणून काम करता येईल. असं थोडंसं या ठिकाणी सांगड घालता येते नाही असं नाही. कळलं का? बघा, म्हणजे तुमची आवड बघून, तुमचा इंटरेस्ट बघून, तुमचं कौशल्य काय आहे ते बघून तुम्ही ठरवलं पाहिजे की हे तुम्हाला लक्षात घ्या तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट अचिवेबल आहे की नाही. बरं का, आता आपण तिसरा मुद्दा बघतोय, रियालिस्टिक. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कसं पाहिजे सांगा सर? वास्तववादी पाहिजे. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हे वास्तववादी पाहिजे, लक्षात घ्या. अवास्तव असता कामा नये, अशक्य कोटीतलं असता कामा नये, वास्तववादी असलं पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते निर्माण करत असताना त्याचं लक्षात घ्या, ते ठरवत असताना आपल्या कौशल्याच्या अंतर्गत ते येतंय का? तुमचं जे कौशल्य आहे, तुम्हाला जे आवडतंय. आपण 3 इडियट्स चित्रपट बघितला, त्या 3 इडियट चित्रपटामध्ये जो फरहान काहीतरी होता, लक्षात घ्या, तर त्याला फोटोग्राफी आवडत होती, लक्षात घ्या, पण त्याला इंजिनिअरिंगला बापाने जबरदस्तीनं पाठवलं. म्हणजे त्याचं करंट स्किल काय आहे तर फोटोग्राफी आहे. त्याला फोटोग्राफर, वाईल्ड फोटोग्राफर व्हायची आवड आहे त्याला, लक्षात घ्या. आणि तुम्ही त्याला इंजिनिअरिंगला पाठवायला का तुम्ही इंजिनिअरिंगचं उद्दिष्ट ठेवताय, ते बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला काय आवडतंय लक्षात घ्या. म्हणजे तुमचं जे जीवनाचं उद्दिष्ट आहे ते रियालिस्टिक पाहिजे, तुमच्या सध्याचं कौशल्य लक्षात घेऊन पाहिजे, बरोबर की नाही. ऑफ एरिया ऑफ एक्सपर्टाईज, तुम्हाला कशात प्रावीण्य मिळते. समजा तुम्ही 10वीला आहात, लक्षात घ्या, आणि 10वीमध्ये तुम्हाला इतिहास भूगोलमध्ये या ठिकाणी चांगले मार्क्स पडत असतील, गणित आणि विज्ञानमध्ये काठावर पास होत असतील, तर सायन्सला जाण्यात काय अर्थ आहे का? नाही, लक्षात घ्या. मग अशा वेळेला तुम्हाला कॉमर्सला किंवा आर्ट्सला जायला पाहिजे. म्हणजे तुमचं एक्सपर्टाईज, तुमचं कशात प्रावीण्य आहे ते तुम्ही बघायला पाहिजे. नाहीतर आई वडील म्हणतायत म्हणून सायन्सला जा, हे बरोबर नाही. कशात तुम्ही एक्सपर्टाईज आहात, तुम्ही कशात प्रावीण्य तुम्हाला मिळतं लक्षात घ्या, हे तुम्ही बघून घ्या. समजा या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला रनिंगमध्ये या ठिकाणी किंवा या व्हॉलीबॉलमध्ये तुम्हाला जमतंय, लक्षात घ्या, तुम्ही एक्सपर्टाईज आहात आणि तुम्हाला सांगितलं फुटबॉल खेळा, नाही जमणार. म्हणजे तुम्हाला काय आवडतंय त्याच्यावरून तुम्ही तुमचा लक्षात घ्या तुमचं स्किल कशात आहे, तुम्हाला प्रावीण्य कशात मिळतंय हे बघून लक्षात घ्या तुमचं या ठिकाणी उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. तुम्हाला आवडतोय लक्षात घ्या व्हॉलीबॉल आणि तुम्ही जायला लागला, तुम्हाला म्हणाला की मला फुटबॉलमध्ये नंबर 1 व्हायचं आहे, तसं नाही. तुमचं स्किल काय आहे, तुमचं एक्सपर्टाईज काय आहे हे बघून घ्या. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम. लक्षात घ्या आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवणं, इथं बिल्डिंग म्हणजे मिळवणं, गेटिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायला वेळ लागतो, लक्षात घ्या सर. सो एक्सपेक्टिंग टू बिकम एक्सपर्ट इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. कमी वेळेमध्ये लक्षात घ्या आपण तज्ज्ञ बनणं हे अवास्तववादी आहे. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मला डॉक्टर बनायचं आहे, असं लक्षात घ्या, MBBS व्हायचं आहे मला. आता मी 10वीला आहे. बाबा तुला MBBS व्हायला 6 वर्ष लागतील. 11वी 12वीची 2 वर्ष, त्याच्यानंतर MBBSची 4 वर्ष. नापास नाही झालास तर, बरोबर, लक्षात घ्या 6 वर्ष. नाही मला हे सगळं 3 वर्षात झालं पाहिजे, नाही होणार. हे अनरिअलिस्टिक आहे. कसं होईल सांगा बरं? नाही होणार. त्याचा सिलेबस आहे, त्याचा पोर्शन आहे, त्याचं मेडिकल काउन्सिलनी ठरवलेलं आहे की जर तुला डॉक्टर व्हायचं असेल, जर तुला MBBS व्हायचं असेल, जर तुला BDS व्हायचं असेल तर तुला 11वी 12वीची 2 वर्ष द्यावी लागतील. त्याच्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी तुला पुन्हा पुढची 4 वर्ष खर्च करावी लागतील. पुन्हा 1 वर्ष आणखी लक्षात घ्या तुला अनुभवासाठी द्यावं लागेल. म्हणजे 4 आणि 5 2 7 वर्ष द्यावी लागेल. नाही मला 3-4 वर्षात व्हायला पाहिजे. नाही आहे, मी 3-4 वर्षात होणं असं जर का तू ठरवलं तर ते अनरिअलिस्टिक होईल, अवास्तववादी होईल. कारण एखादं कौशल्य
मिळवण्यासाठी लक्षात घ्या, कमी वेळेत एखादं कौशल्याची अपेक्षा करणं, एखादा तज्ज्ञ होण्याची अपेक्षा करणं, हे लक्षात घ्या अवास्तववादी आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. जर आपण वास्तववादी झालो तर आपल्याला यशस्वी बनणं हे सोपं जातं, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट मिळवणं सोपं जातं. आपण जर सांगितलं की मला कलेक्टर व्हायचं आहे, मला UPSC व्हायचं आहे, मला MPSC व्हायचं आहे, मग तुम्ही असं नका ठरवू लक्षात मला पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचं आहे. थांब जरा बाबा, तू ठरव की काही नाही, मला 2-4 वेळा प्रयत्न करायचे आहेत, मी पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकतो, पण कदाचित मला 2-4 वेळा प्रयत्न करावे लागतील. म्हणजे तुम्ही लक्षात तुम्ही तुमचा ठरवा की मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझं आज वय 14 आहे, 12वीला लक्षात घ्या, जेव्हा 12वी माझं सगळं, आज माझं वय 16 आहे, 10वीला गेल्यानंतर 12वीला गेल्यानंतर 18 होईल, 12वी संपल्यानंतर मला 21व्या वर्षी मी ग्रॅज्युएट होईन, बरोबर सर, आणि त्याच्यानंतर मी MPSC UPSCला बनेन. मग लगेचच 22व्या वर्षी पण मी कलेक्टर होऊ शकतो? नाही, असं नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी पास होऊ शकतो एक्झाम वगैरे तर, पण कमीत कमी मला 2-4 वर्षाचा कालावधी द्यायचा आहे, तितका संयम मला पाहिजे आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर का वास्तववादी बनलात, वास्तववादी बना, अवास्तव ठरवू नका. नाही फर्स्ट प्रयत्नात झालं पाहिजे, नाही, वास्तववादी बना. लक्षात घ्या. तर तुम्हाला यश मिळणं सोपं जातं, तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त करणं सोपं जातं. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, लक्षात घ्या, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स द रिअलिझम. तुम्हाला लक्षात घ्या, जर तुम्हाला जीवनाचं उद्दिष्ट मिळवायचं असेल तर तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. जर तुम्ही आक्रमक झाला नाहीत, उगाच बचावात्मक जमलं तर करतो म्हणायला लागलात, तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट वास्तवतेत येणार नाही. समजा तुम्ही असं म्हणलात की आज मला सायन्सचा धडा पूर्ण करायचा आहे, आणि मग लक्षात घ्या निवांत आपलं वाचायला लागलात, नाही होणार. आक्रमक व्हायला पाहिजे. आज मला 4 तासात संपलंच पाहिजे, पहिल्या तासात एवढं 4 पानं, दुसऱ्या तासात ही 4 पानं, तिसऱ्या तासात ही 4 पानं, हे रिव्हिजन, 5व्या पॉइंटला पॉइंटचं रिव्हिजन, कुठलाही प्रश्न विचारा. आक्रमक होऊन, व्हेरी ऍक्टिव्ह होऊन तुम्हाला जायला लागेल. जमलं तर करतो म्हणलात तर तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त होत नाही. आज तुम्ही बघा, जेवढे खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहेत ते आक्रमक असतात का डिफेन्सिव्ह असतात? ते आक्रमक असतात. मिळालंच पाहिजे, जमलं मिळालं तर बघू, असं नाही, असं नाही. तुम्ही आक्रमक व्हायला पाहिजे. मला कलेक्टर व्हायचंच आहे, आक्रमक होऊन अभ्यास करा. आपण बघतो, लक्षात घ्या, अमृत नाटेकर जे आमचे मित्र होते ते लक्षात घ्या 3 महिने त्यांनी लक्षात घ्या 1 मिनिट वाया न घालवता अभ्यास केला. लक्षात घ्या. विश्वास पांढरे जे होते ते मुंबईमध्ये या ठिकाणी लायब्ररीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी ग्रंथालयात बसायचे. लक्षात घ्या. आणि अभ्यास करायचे. म्हणजे असं आक्रमक व्हावं लागतं. जमलं तर करतो, थोडी घरची कामं करत, थोडं शेती करत, थोडी इकडलं करत, असं करून करतो, जमणार नाही. एक आक्रमक होऊन, अग्रेसिव्ह होऊन तुम्हाला तुमच्या जीवनाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी धडपडलं पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही डिफेन्सिव्ह असाल, बचावात्मक असाल, जर तुम्ही आक्रमक नसाल तर तुमच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते कदाचित लक्षात घ्या वास्तवतेत येणार नाही. ते जीवनाचं उद्दिष्ट जे आहे ते सत्यात उतरणार नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनामध्ये एक स्पष्ट चित्र पाहिजे की आपल्याला काय व्हायचं आहे. स्पष्ट चित्र पाहिजे. मला इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर डोक्यावर टोपी घालून आत्ता फोटो काढून ठेवा आणि लावा समोर. तुम्हाला वकील व्हायचं असेल तर वकिलाचा पोशाख घाला, फोटो काढा, मला वकील व्हायचं आहे. पिक्चर मनामध्ये क्लिअर करा. पिक्चर मनामध्ये क्लिअर करा की तुम्हाला काय व्हायचं आहे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेहर टू दॅट पिक्चर. आणि तुमच्याकडे ती क्षमता असलीच पाहिजे की जे तुमच्या मनातलं जे चित्र आहे, जे तुमच्या मनातलं उद्दिष्ट आहे त्याला चिकटून राहण्याचं, लक्षात घ्या तुमच्याकडे ती क्षमता असली पाहिजे. जर ती क्षमता नसेल तर तुमच्या जीवनातलं उद्दिष्ट ते रिअल मध्ये उतरणार नाही, वास्तवतेत उतरणार नाही. लक्षात घ्या, ते सत्य होणार नाही. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवत असताना तुमच्या स्वतःचं स्किल काय आहे, तुमच्या स्वतःची आवड काय आहे, त्याची वेळ मर्यादा काय आहे, ह्या सगळ्याचा विचार करून ते वास्तवतेत उतरवण्यासाठी वास्तववादी
अशा प्रकारचं लक्षात घ्या तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आता आपण शेवटचा मुद्दा बघतोय. लक्षात घ्या की आपल्या जीवनाचं उद्दिष्ट टाइम बाउंड असलं पाहिजे. त्याला वेळेची मर्यादा आहे. लक्षात घ्या, वेळेची मर्यादा ठेवा. मला 10वी पास व्हायचं आहे, बरोबर, मला 10वी पास व्हायचं आहे. 1 वर्षात व्हायचं आहे का 2 वर्षात का 3 वर्षात का जमल तेव्हा, बरोबर आहे. लक्षात घ्या टाइम बाउंड आहे. लक्षात घ्या टाइम बाउंड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. आपल्या प्रत्येक उद्दिष्टाविषयी या ठिकाणी आपले मापदंड ठरवा, निश्चित करा. आपले मापदंड ठरवा निश्चित. मला MPSC UPSC परीक्षा पास व्हायचंय, किती वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात, 2 वर्षात, 5, ठरवा. लक्षात घ्या एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स. जमल तेव्हा होतो म्हटलं तर होत नाही सर. जमल तेव्हा बघू, करत राहू, नाही होणार, नाही होणार. लक्षात घ्या सर, जमल तेव्हा म्हटलं तर ते जमत नसतं सर, कारण आपलं लक्ष मन भरकटत असतं. टाइम पॅरामीटर्स घातले लक्षात घ्या की आपण जबरदस्त ताकदीनं पूर्ण करतो. समजा मी ठरवलं आज माझा विज्ञानचा 3रा धडा पूर्ण झालाच पाहिजे, मग मी पूर्ण ताकदीनं करतो. आज पूर्ण झाल्याशिवाय मी जेवणारच नाही. टाइम पॅरामीटर्स ठरले, टाइम बाउंड ठरलं की मी अत्यंत ताकदीनं काम करतो. लक्षात घ्या. आणि टाइम पॅरामीटर्स नाही ठरले, जमल तेव्हा जमल, वाचूया, मग तो विज्ञानाचा 3रा धडा 8 दिवसात पण होत नाही. तुमच्या लक्षात आलं का? टाइम बाउंड पाहिजे, टाइम बाउंड पाहिजे तुमच्या जीवनाचं प्रत्येक उद्दिष्ट. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. तुमच्या प्रत्येक जीवनाच्या उद्दिष्टाच्या भोवती काहीतरी मापदंड, एक वेळेच्या मर्यादा तुम्ही निश्चित करा. एस्टॅब्लिश म्हणजे डिसाइड, निश्चित करणे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. जर तुम्ही वेळेच्या मर्यादा ठरवल्या तर तुमची एकाग्रता वाढते आणि लक्षात घ्या तुमची अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी वाढते. काही लोक लक्षात घ्या असतात, काही नाही मला पहिल्याच वर्षी UPSC किंवा MPSC क्रॅक करायचं आहे. मग ती मुलं केव्हापासून काम करतात तुम्हाला माहित आहे? 10वी संपल्यापासून काम करतात. 10वी संपल्यापासून. मग 10वी संपल्याबरोबर लक्षात घ्या 11वी 12वी करत असताना सुद्धा जनरल नॉलेज हे ते अभ्यास करणे, त्याच्यावर करणं, काय परीक्षेचं आहे त्याच्या लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेची पुस्तकं अमुक तमुक, FY SY TY ला गेल्यावर डोक्यात तोच विचार, तोच पेपर सोडवणं, मुलाखती ऐकणं, असं किती 5 वर्ष अभ्यास करतात. लक्षात घ्या. आणि पहिल्याच लक्षात घ्या प्रिलिमला, पहिल्याच मेनला क्रॅक करतात. इंटरव्ह्यू पहिल्याच क्रॅक करतात. इंटरव्ह्यू तरी 50 इंटरव्ह्यूचा अभ्यास केलेला असतो. लक्षात घ्या. कारण गेली 11वी पासून BA पर्यंत, 11वी पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत लक्षात घ्या त्यांनी नुसता त्याचा एकच ध्यास घेतलेला असतो. कारण त्यांचा फोकस, त्यांची एकाग्रता वाढलेली असते त्या विषयावर. लक्षात घ्या त्यांची अकाउंटेबिलिटी, जबाबदारी वाढलेली असते. त्यामुळे जर का तुम्ही गुगलवर गेलात आणि द पर्सन हू पास्ड UPSC इन फर्स्ट अटेम्प्ट असं टाकलं तर ती नावं येतात, त्यांच्या मुलाखती बघा. म्हणजे त्यांनी कसा फोकस केलाय, कसा. गरीब लोक, झोपडपट्टीतली पोरं IAS झाल्याचं. जालनाचं पोरग होतं शेख नावाचं, मला माहित आहे, त्याची मुलाखत ऐकली मी. तर लक्षात घ्या म्हणजे तुमची तितकी एकाग्रता वाढते जर टाइम बाउंड असेल तर. टाइम बाउंड. त्यामुळे तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट टाइम बाउंड असेल तर तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि तुमची जबाबदारी वाढण्यास त्यामुळे मदत होते. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. समजा आपल्याला वजन कमी करायचं असेल, आजकाल मुलांची वजनं वाढतात ना, डावा हात टेकून उजव्या हाताने खातात, हे ढली होतात. मग लक्षात घ्या मुली पण ढले होतात. मग वजन कमी करायचं असेल तर आपण कसं करायचं तर हे आपल्याला माहित असतं. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन, पण सातत्यपूर्ण अशा प्रकारचं वेळेची बंधन असलेली कृती केली नाही तर इट नेव्हर बिकम्स रियालिटी. तर ते वास्तवतेमध्ये येत नाही. आपल्या सातत्यानं व्यायाम करायला पाहिजे. दररोज लक्षात घ्या काय खायचं काय नाही खायचं हे ठरवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, रेग्युलॅरिटी पाहिजे. आणि जर रेग्युलर नसेल आणि त्याच्यामध्ये टाइम बाउंड नसेल लक्षात घ्या तर तुमचं या ठिकाणी महिन्याभरात एवढं वजन किलो कमी व्हायला पाहिजे, असं तुमचं टाइम बाउंड पाहिजे. 3 महिन्यात एवढं वजन कमी व्हायला पाहिजे. असं जर का असेल तर तुम्ही लक्षात घ्या टाइम बाउंड असेल, वेळेची मर्यादा असेल तर या ठिकाणी आपली त्या दिशेनं कृती होते. जर नसेल तशी वेळेची मर्यादा तर मग आपलं वजन कधीच कमी होत नाही, ते वास्तवतेमध्ये येतच नाही. इट मे बी एक्सरसाइज, मग तो व्यायाम असेल,
डाएट आहार असेल किंवा स्ट्रेस फ्री थॉट्स असतील किंवा तणावमुक्त विचार, तणावपूर्ण विचार असतील तरी देखील माणसाचं वजन वाढतं बरं का. म्हणजे तणावमुक्त विचार असतील किंवा व्यायाम असतील, आहार असतील, ह्या सगळ्याच्या मध्ये रेग्युलॅरिटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जर कन्सिस्टन्सी असेल तरच लक्षात घ्या तुमच्या जीवनाचं ते उद्दिष्ट वजन कमी होणं हे जीवनाचं उद्दिष्ट वास्तवतेत येतं, रियालिटीमध्ये येतं. ऑल दीज थिंग्स हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, विदाउट डाऊट ऑर विदाउट इनडिफरन्स. आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा आपण सराव केला पाहिजे. म्हणजे व्यायामाचा, आहाराचा, तणावमुक्त विचारांचा, या सगळ्या गोष्टींचा आपण सराव केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे न कुरकुरता. मला जमत नाही असं म्हणायचं नाही, जमलंच पाहिजे, त्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा मग व्यायाम असेल, आहार असेल, तणावमुक्त जीवन असेल, त्या सगळ्या गोष्टीचा सराव करायचा आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे, तीही न कुरकुरता, न संशय घेता. मला हे जमणार नाही असं म्हणायचं नाही, जमलंच पाहिजे, न संशय घेता किंवा बेफिकीर न होता. बेफिकीर लक्षात घ्या न होता या ठिकाणी लक्षात घ्या आपण ह्या असा प्रयत्न केला पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. बट विदिन अ डेडलाईन, पण एक लक्षात घ्या टाइम लिमिट मध्ये आपण ते ठरवलं पाहिजे. किती महिन्यामध्ये माझं किती वजन कमी झालं पाहिजे हे टाइम लिमिट असलं पाहिजे. आणि टाइम लिमिट ठरवून आपण बेफिकीर न होता, संशय न घेता, न कुरकुरता आपल्या ज्या काही ह्या ठरलेल्या गोष्टी आहेत, व्यायाम असेल, आहार असेल, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा आपण सराव केला पाहिजे आणि त्याची नियमितपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या ऍक्शनमध्ये या ठिकाणी सातत्यपूर्णता पाहिजे, तरच आपलं वजन कमी करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला उद्दिष्ट प्राप्त होतं. आणि म्हणून आपली कुठलीही गोल, आपल्या कुठल्याही जीवनाचं उद्दिष्ट कसं पाहिजे, टाइम बाउंड पाहिजे, वेळेच्या मर्यादा त्याला पाहिजे, टाइम लिमिट्स पाहिजेत, तरच आपलं त्या जीवनाच्या उद्दिष्टावरचा आपलं फोकस वाढतो, एकाग्रता वाढते आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी वाढते, रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी आपल्याला वाढते. लक्षात घ्या. आपण पाहतो आहोत शेवटचे 2 परिच्छेद खूपच महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये लक्षात घ्या आपला हा धडा आता संपत येतोय. Visions, wishes, intentions and dreams are all valuable. व्हॅल्युएबल म्हणजे इम्पॉर्टंट. काय महत्वाचं आहे मुलांनो? दूरदृष्टी महत्वाची आहे. बरोबर लक्षात घ्या, दूरदृष्टी महत्वाची आहे. अजून 5 वर्षांनी काय होणार आहे, अजून 3 वर्षांनी काय होणार आहे, बरोबर लक्षात घ्या. मला कशाचा काय नवीन बाजारपेठेत काय नवीन लागणार आहे आपण बघतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला मुद्दामून सांगेन की पूर्वी मी जेव्हा क्लास काढले 1984 साली, त्यावेळेला आम्ही क्लासचे बोर्ड कसे लावत होतो, तर लाकडाच्या बॅटन पट्टीवर कापड लावायचं आणि त्याच्यावरती पेंटर हाताने लिहायचे, फडके क्लासेस 10वी 15 जून पासून सुरू, आणि ते बोर्ड आम्ही मार्केटमध्ये लिहून लावायचो. आता आहे का हो लाकडी बॅटन पट्ट्या, कापडी बोर्ड, पेंटर हाताने लिहितोय का हो? नाही, डिजिटल बोर्ड्स आले. तो आम्हाला लाकडी बोर्ड करायला त्यावेळेला 150 रुपये खर्च यायचा, 200 रुपये खर्च यायचा. आता 100 रुपयात डिजिटल बोर्ड येतो. लक्षात घ्या. म्हणजे लक्षात, तो स्वस्त पण झालं आणि त्याचा कष्ट पण वाचले. आणि समजा ज्या पेंटरनं डिजिटल मशीन घेतलं नाही तो पेंटर संपला. लक्षात घ्या, त्याला पेंटर व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करावा लागला. आपण पूर्वी चित्रपट थिएटर बघतो बघा सर, चित्रपट थिएटर आपण बघतो. मग या ठिकाणी थिएटर बघत असताना पूर्वी लक्षात घ्या, पांडू हवालदार सारखा चित्रपट, या ठिकाणी शोले सारखा चित्रपट मुंबईमध्ये 5 वर्ष एका थिएटरमध्ये चालला. जस्ट इमॅजिन, 365 गुणिले 5 म्हणजे 3 15, 150 लक्ष 1,500 दिवस काय एक चित्रपट चालला. एक चित्रपट 5 वर्ष एका चित्रपटगृहात. आता 8 दिवस चालत नाही, बरोबर सर. म्हणजे 50वा आठवडा असं चालायचं. लक्षात घ्या, 50वा आठवडा पांडू हवालदार सारखा दादा कोंडकेचा चित्रपट मिरजेतल्या देवल थिएटरमध्ये चालायचा. लक्षात घ्या. म्हणजे पूर्वी थिएटरला अशी होती. आणि थिएटर कसं असायचं, 1000 प्रेक्षक बसतील असं त्रिमूर्ती थिएटर आमचं सांगलीला आहे. किती लक्षात घ्या, असे मोठं थिएटर. लक्षात घ्या. पण
आपल्याला दूरदृष्टी पाहिजे की नाही हे बंद होणार आहे. आता टीव्हीवर चित्रपट लोक बघायला लागलेत, बरोबर लक्षात काय होणार आहे बदल. आणि मग ते सगळे चित्रपट, मोठे मोठे चित्रपटगृह बंद पडले, आता मल्टीप्लेक्स आले, 100 लोक बसतील एवढं चित्रपट, तिकीट 300 रुपये. माझं बोलणं समजतंय का बघा सर. हे बदल जे आहेत ते तुमच्या लक्षात आले पाहिजेत, हे बदल लक्षात आले पाहिजेत, बरोबर आहे का. फोटोग्राफीचा व्यवसाय देखील बदलत गेला बघा सर. लोक कितीतरी फोटो काढायचे, आता काय मोबाईल आलाय, जाता येता फोटो काढतात. फोटोग्राफरचा धंदा कमी झालाय. मग त्यांनी आपला धंदा कुठल्या पद्धतीने वाढवायचा किंवा कसा चेंज करायचा हे बघितलं पाहिजे. त्याला काय पाहिजे, व्हिजन, दूरदृष्टी पाहिजे. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी आम्हाला भविष्य काळात काय करायचं आहे, कुठला उद्योग करायचा आहे, काय करायचं, व्हिजन पाहिजे, दूरदृष्टी, तुमची विशेष तीव्र इच्छा पाहिजे, इंटेन्शन, तुमचा हेतू पाहिजे, ड्रीम्स, स्वप्न पाहिजेत. APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की स्वप्न असली पाहिजेत, स्वप्न असली पाहिजेत. माणसाला स्वप्न, मुलांना स्वप्न दिसली पाहिजेत. स्वप्नाच्या दिशेने तुम्ही विचार केला पाहिजे, विचाराच्या दिशेने तुम्ही कृती केली पाहिजे, तरच तुमची स्वप्न सत्यात उतरतील, असं डॉक्टर APJ कलाम म्हणतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुमची स्वप्न असली पाहिजे, स्वप्न महत्वाचे आहे, तुमचा हेतू महत्वाचा आहे, तुमच्या लक्षात घ्या इच्छा महत्वाची आहे, तुमची दूरदृष्टी महत्वाची आहे. तुमचा हेतू का महत्वाचा आहे, तुम्हाला इन्स्पेक्टर व्हायचं आहे, तुम्हाला लक्षात घ्या का व्हायचं आहे इन्स्पेक्टर, लय पैसा मिळवायचा आहे. पैसे मिळवण्यासाठी इन्स्पेक्टर व्हायचं का, लाच खाण्यासाठी नाही, लक्षात घ्या. नाही, हेतू तुमचा शुद्ध पाहिजे, हेतू पण तुमचा चांगला पाहिजे, लक्षात घ्या. ह्या गोष्टी मौल्यवान आहेत. म्हणजे विजन्स, विशेष, तुमची प्रबळ इच्छा पाहिजे. तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल, तुम्हाला SP व्हायचं असेल, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला वकील व्हायचं असेल, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल, तुमची तीव्र इच्छा पाहिजे. तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं असेल, तीव्र इच्छा पाहिजे, तुमची दूरदृष्टी पाहिजे, हेतू पाहिजे, तुमचा स्वच्छ हेतू पाहिजे, समाजाच्या हिताचा विचार करणारा हेतू पाहिजे, तुमचं स्वप्न पाहिजे, बरं का, लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. जर तुमचं स्वप्न असेल, जर तुमची दूरदृष्टी असेल, तर तुमच्या कल्पनाशक्ती जागृत होते. अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आणि मग त्यामुळं आपल्याला उत्तेजन मिळतं की आपल्याला कुठं पोहोचायचं आहे. आमच्याकडे लक्षात घ्या, हे जे आमचे मित्र संतोष तांबोळकर सर आहेत, आमच्या संतोष तांबोळकर सरांचं मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या की ते इंजिनिअरिंगचे मोठ्या प्रमाणात क्लासेस घेतात. पण लक्षात घ्या हळूहळू त्यांनी कमी केले, कारण त्यांच्या लक्षात आलं की फिजिकल क्लासेसपेक्षा डिजिटल क्लासला महत्त्व येणार आहे. आणि म्हणून त्यांनी लक्षात घ्या 1-2 वर्षापूर्वी या ठिकाणी हे सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म, हे सगळे कॅमेरे, हे सगळे मशिनरीज, लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. पुढचं 5 वर्षानंतर कशा प्रकारचं शिक्षण होणार आहे, लक्षात घ्या. 5 वर्षानंतर मुलांना ज्या क्लासला एका विषयाला फी 5,000 रुपये द्यावी लागणार आहे, ती लक्षात घ्या स्वस्तामध्ये मुलांना कसं मिळू शकेल डिजिटल एज्युकेशन. ह्या सगळ्याचा त्यांनी विचार करून, त्याचा भारताच्या बाहेरचा अभ्यास करून, ती दूरदृष्टी ठेवून, या ठिकाणी समाजाच्या हिताचा हेतू लक्षात ठेवून त्यांनी या डिजिटल टीचिंगचं स्वप्न बघितलं, लक्षात घ्या. आणि हे स्वप्न बघितल्यामुळं त्यांना, म्हणजे तांबोळकर कुटुंबियांची कल्पनाशक्ती जागृत झाली आणि त्यांना लक्षात घ्या आपल्याला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे 2-4 वर्षामध्ये, त्याच्यासाठी उत्तेजन मिळालं. आणि म्हणून लक्षात घ्या, ही दूरदृष्टी असेल, स्वप्न असतील, ही तुमची कल्पनाशक्ती जागृत करतात आणि तुम्हाला लक्षात घ्या उत्तेजन देतात कुठं पोहोचायचं आहे ते ठरण्यासाठी. इन ऑर्डर टू गेट देअर, तिथं पोहोचण्यासाठी, हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. आपल्याला काय करावं लागेल, मनातल्या ज्या प्रतिमा आहेत त्या व्यावहारिक पातळीवर आणाव्या लागतील. टू ब्रिंग डाऊन टू अर्थ म्हणजे व्यावहारिक पातळीवर आणणे. लाईफ इमेजेस म्हणजे मनातल्या प्रतिमा. मला काय व्हायचं आहे, मला इन्स्पेक्टर व्हायचं आहे, तर माझ्या मनातली जर प्रतिमा आहे ती मला व्यावहारिक पातळीवर आणावी लागेल. मग मला NCC जॉईन करावी लागेल. मग शाळेत असताना NCC नाही जॉईन केली, ठीक आहे, तू या ठिकाणी 11वी-12वीला असताना, FY-SYला TYला असताना तू NCC जॉईन कर. तुझी लक्षात घे जी कल्पना शक्ती आहे, मनातली जी प्रतिमा आहे, तुला SP व्हायचं आहे, तुला या ठिकाणी मिलिटरीत जायचं आहे, मिलिटरीतला अधिकारी व्हायचा आहे, तुला NDA व्हायचं आहे, तुला जे व्हायचं आहे, तुझ्या मनातली जी प्रतिमा ती व्यावहारिक पातळीवर तू आणली पाहिजेस, लक्षात घ्या.
वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. तुम्हाला लक्षात घ्या, ह्या ज्या मनातल्या प्रतिमा आहेत त्या व्यवहारिक पातळीवर आणण्याची गरज आहे. टू ब्रिंग डाऊन टू अर्थ म्हणजे टू ब्रिंग इन प्रॅक्टिकल लाईफ, ते आपल्या व्यावहारिक जीवनात आणायला पाहिजेत. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज, आणि आपल्या ज्या काही योजना आहेत, आपली जी काही धोरणं आहेत ती कृतीत आणण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. टू प्लॅन म्हणजे योजना आखणे, टू एक्झिक्यूट म्हणजे कृतीत आणणे, आणि स्ट्रॅटेजीज म्हणजे प्लॅन्स. आपल्या मनातल्या प्रतिमा व्यावहारिक पातळीवर आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपली जी धोरणं आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, प्लॅन्स आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, कॅरी आउट करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी, आपल्या योजना कृतीत आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. द क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. खूप महत्वाचं वाक्य आहे. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल, जर तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट पाहिजे असेल, तर तुम्ही तुमची जी एनर्जी आहे ती एनर्जी कुठल्या गुणवत्तेनं तुम्ही वापरता, किती प्रमाणात तुम्ही वापरता, ह्याचा परिणाम तुमच्या निकालावर होतो. लक्षात घ्या. विश्वास पांढरे जे आहेत आयजी साहेब, ते आयजी साहेब लक्षात घ्या, आमच्याकडल्या शिराळा तालुक्यातल्या 32 शिराळा तालुक्यातल्या. आणि लक्षात घ्या, ते जेव्हा इंटरव्ह्यू फेल झाले, लक्षात घ्या, प्रिलिम पास झाले, मेन्स पास झाले, इंटरव्ह्यू फेल झाले, तेव्हा लक्षात घ्या त्यांनी ठरवलं की त्यांचे वडील वगैरे जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या वरिष्ठ नेते होते. लाल दिव्याची गाडी येऊ शकत होती त्यांना अशा नेते पद्धतीनं, पण वडिलांनी सांगितलं नाही, तुला लाल दिवा कायमचा पाहिजे, तुझ्या मनात एसपी व्हायचं होतं ना, तर तू त्याच पद्धतीनं लक्षात घ्या आता पूर्ण कर, ते पूर्ण केल्याशिवाय गावात येऊ नकोस. आणि म्हणून आमचे विश्वास पांढरे मुंबईमध्ये गेले. लक्षात घ्या, ते तिथे राहत होते एका नातेवाईकाकडे, आणि ते सकाळी दादरला यायचे, या ठिकाणी महात्मा गांधी लायब्ररीमध्ये सकाळी 6ला यायचे, सकाळी 6ला 5:45ला या ठिकाणी यायचे. तो जो झाडून काढणारा मनुष्य, उघडायचा पहिला मनुष्य या ठिकाणी आत लायब्ररीत प्रवेश करणारा कोण असेल तर विश्वास पांढरे. आणि सर्वात उशिरा म्हणजे रात्री 8ला जाणारा विश्वास पांढरे. सकाळी 6 ते संध्याकाळी 8, लक्षात घ्या 14 तास त्यांनी अभ्यास केला, 8 ते 9 महिने, आणि त्यांनी 13 परीक्षा लक्षात घ्या ते पास झाले. म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमची जी एनर्जी आहे, तुमची जी शक्ती आहे ती किती ताकदीनं वापरता, किती प्रमाणात वापरता, तुमची एनर्जीची क्वालिटी काय आहे, तुमच्या एनर्जीची क्वांटिटी काय आहे. म्हणजे या ठिकाणी विश्वास पांढरे साहेबांनी आपली एनर्जी काय इंटेन्सिटीनं वापरली, त्यांनी आपली एनर्जी काय अमाऊंटनी वापरली. 14 तास अभ्यास. लक्षात घ्या, त्यांनी जी आपली एनर्जी ज्या इंटेन्सिटीनं, ज्या गुणवत्तेनं वापरली, ज्या अमाऊंट क्वांटिटी ज्या प्रमाणात वापरली, त्याचा परिणाम डायरेक्ट निकालावर झाला, रिझल्टवर झाला. लक्षात घ्या. आणि ते 13 परीक्षा पास झाले, ते इंटरव्ह्यू झाले, एसपी झाले. लक्षात घ्या, आज आयजी आहे. म्हणजे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपण आपल्या मनातल्या ज्या प्रतिमा आहेत त्या व्यावहारिक पातळीवर आणल्या पाहिजेत. आपले जे प्लॅन्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, त्या लक्षात घ्या कृतीत आणल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपली जी एनर्जी आहे, आपली जी ताकद आहे, ती पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्वालिटीनं, पूर्ण क्वांटिटीनं वापरली पाहिजे, ज्याचा परिणाम डायरेक्ट रिझल्ट वरती होणार आहे. लक्षात घ्या. लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट, हे लक्षात ठेवा. जीवन हे म्हणजे तुतारी सारखं आहे. तुम्हाला तुतारी माहित आहे बघा, किल्ल्यात वगैरे किंवा आपण शिवसेनेचा एखादा कार्यक्रम असेल तशी तुतारी वाजवतात बघा सर असं. तर लाईफ इज अ समथिंग लाईक अ ट्रम्पेट, तुतारी सारखं आपलं जीवन आहे. बरोबर ना. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्या काही घातलं नाही त्याच्या आतमध्ये, तर वी कांट गेट एनिथिंग आउट, तर आपल्याला बाहेर काय मिळत नाही. म्हणजे तुतारीमध्ये जर आपण फुंकली नाही हवा, तर आवाज बाहेर येईल का? नाही येणार. म्हणजे काहीतरी बाहेर यायचं असेल तर काहीतरी आत घातलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्याग करावा लागेल. जर तुम्हाला एसपी व्हायचं असेल, जर तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल, जर तुम्हाला उत्तम डॉक्टर व्हायचं असेल, जर तुम्हाला उत्तम सायंटिस्ट व्हायचं असेल, जर तुम्हाला उत्तम वकील व्हायचं असेल, जर तुम्हाला उत्तम सीए व्हायचं असेल, तर लक्षात घ्या तुम्हाला त्याग करावा लागेल. तुमची एनर्जी पूर्ण इंटेन्सिटीनं, पूर्ण अमाऊंटनं वापरावी लागेल. तुम्ही त्याग केल्याशिवाय, काहीतरी घातल्याशिवाय तुम्हाला काहीतरी मिळणार नाही.
ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आणि आता आपण बघतो आहोत, लक्षात घ्या, लास्ट पॅरेग्राफ. बरोबर आहे सर. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे काय असतं मुलांनो? अंधारात केलेल्या वाटचालीसारखं असतं. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे अंधारात केलेल्या वाटचालीसारखं असतं. बघा ना, 10वी मध्ये तुम्हाला 98% मार्क मिळणार याची गॅरंटी आहे का? 96% मिळणार आहे का? नाही. पण आपण अंधारात चालतोय. आपण माहित नाही, 90 पण मिळतील, 92 पण मिळतील, 95 पण मिळतील, 98 पण मिळतील, कदाचित शाळेत फर्स्ट पण येऊ किंवा कदाचित बोर्डात पण फर्स्ट येऊ. म्हणजे अंधारातली वाटचाल आहे, माहित नाही काय होणार आहे. कळतंय का? बघा सर, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे ही एक अंधारातली वाटचाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग. नेमका पाऊल कुठं ठेवायचं योग्य तिथं. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल. आपण आपल्या कौशल्यामध्ये कौशल्य कशी आत्मसात करायची, त्यामध्ये मास्टर निष्णात कसं व्हायचं, अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढल्या टप्प्याला कसं जायचं. ऑल डिपेंड ऑन, हे सगळं अवलंबून आहे हाऊ वी अप्रोच, आपण त्या समस्याला सामोरं कसं जातं, अँड टॅकल द प्रॉब्लेम, आणि ती समस्या आपण कशी हाताळतो याच्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, आपण तो विषय, ती समस्या कशी हाताळतो, त्याला सामोरं कसं जातो, ह्याच्यावर ते अवलंबून आहे की आपण त्या कौशल्यामध्ये मास्टर होणार आहे की नाही, ते कौशल्य आपण आत्मसात करणार आहे की नाही, आणि पुढच्या टप्प्यावर आपण जाणार आहे की नाही. मुलांनो, लक्षात घ्या, आपल्याला समजा एक MPSC UPSC ची परीक्षा द्यायची आहे, तर आम्हाला लक्षात घ्या, आम्ही बातम्या ऐकतो का दररोज टीव्हीवरती किंवा या ठिकाणी रेडिओवरती इंग्लिश बातम्या, दररोज वर्तमानपत्र आम्ही वाचतो का, जनरल नॉलेजची पुस्तकं आम्ही वाचतो का, त्या स्किलमध्ये आम्ही मास्टर होण्याचा प्रयत्न करतोय का? बरोबर आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आम्हाला जर SP असेल, आम्ही NCC मध्ये जाऊन, लक्षात घ्या, B सर्टिफिकेट C सर्टिफिकेट उत्तम प्रकारे मिळवतोय का? मग आम्ही पुढच्या टप्प्यावर जातोय का? बरं, गेटिंग द नेक्स्ट प्लेस. बरं, त्यात मास्टर होऊन NCC मधल्या त्या कौशल्यामध्ये प्राप्त होऊन आम्ही, लक्षात घ्या, पुढच्या टप्प्यावर जातोय का? हे सगळं कशावर अवलंबून आहे की ह्या समस्या आम्ही कसं हाताळतोय, त्या समस्यांना आम्ही कसं सामोरं जातोय, अप्रोच, त्याच्यावरती, लक्षात घ्या, हे सगळं अवलंबून आहे. आणि आम्ही पुढचा टप्पा, प्रत्येक पुढच्या टप्प्याला आम्ही तितक्या आत्मविश्वासानं ते टप्पे पार केले पाहिजेत. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी. आम्ही जिथं आहोत तिथून जिथं पाहिजे तिथं जाण्याचा सर्वोत्तम मार्ग काय माहित आहे? आत्ता आम्ही जिथं आहे, समजा आत्ता मला, लक्षात घ्या, काही येत नाही, 10वी मध्ये, लक्षात घ्या, मी सगळ्यात लास्टच असतोय, पण मला, लक्षात घ्या, फर्स्ट यायचंय. शक्य आहे. मी आलो तो, लक्षात घ्या, मी 10वीला असताना सुरुवातीला काय येत नव्हतं मला, पण मी फर्स्ट आलो होतो. मी प्रचंड अभ्यास केला होता. लक्षात घ्या, म्हणजे आपण जिथं आहोत तिथून जिथं पाहिजे तिथं जायचं. ह्याचा जर सर्वोत्तम मार्ग कुठला असेल तर इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. तर आपण पुढल्या टप्प्यावर कुठं पाय ठेवायचा ते आपलं शोधलं पाहिजे. मी अभ्यासाचा मार्ग निवडत असताना, 10वीला असताना, लक्षात, पहिल्यांदा इंग्लिश हा विषय निवडला होता. लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं, इंग्लिशचा अभ्यास करायचा. आणि इंग्लिशचा अभ्यास मला जसा मी करत गेलो तसा मी मराठीचा केला, तसा मी हिंदीचा केला, तसा मी विज्ञानचा केला, तसा मी मॅथ्सचा केला. पुढचे टप्पे मी टाकत गेलो. लक्षात घ्या, पुढची पावलं मी टाकत गेलो. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला जर यश मिळवायचं, आता तुम्ही जिथं आहात तिथून तुम्हाला, जे फ्रॉम व्हेअर वी आर, तुम्ही जिथे आहात तिथून व्हेअर वी वॉन्ट टू बी, जिथं पाहिजे तिथं तुम्हाला जायचं आहे, तिथं जाण्याचा सर्वोत्तम मार्ग जर कुठला असेल तर पुढच्या टप्प्याची पुढचा टप्पा तुम्ही कुठं ठेवायचा, कसा ठेवायचा ते शोधणं. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण पुढचा टप्पा घेतो, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. तेव्हा तो जो काही आपला टप्पा आहे, तो जो काही आपला पुढचा टप्पा आहे, तो आपल्याला आधार म्हणून बसला पाहिजे. आणि आपलं न डगमगता, आपल्याला तडा न जाता, आपण त्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठी आपल्याला धरून ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण, लक्षात घ्या, पुढच्या टप्प्यावर जातो,
जेव्हा आपण पुढच्या टप्प्यावर जातो तेव्हा इट शुड सपोर्ट, हा जो टप्पा आहे त्याने आपल्याला आधार दिला पाहिजे, अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, आणि आपल्याला न डगमगता न तडा जाता लक्षात घ्या आपल्याला धरून ठेवता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण पुढचा टप्पा आत्मविश्वासानं आणि या ठिकाणी व्यवस्थितरित्या पुढच्या टप्प्यावर आपण पाय ठेवला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, जीवनाची उद्दिष्ट अशी आपण छोटी छोटी ठरवा. जीवनाची उद्दिष्ट आज काय करायचंय, ह्या आठवड्यात काय करायचंय, या महिन्यात काय करायचंय, या वर्षात काय करायचंय, येत्या 5 वर्षात काय करायचंय, येत्या 10 वर्षात काय करायचंय. हा ब्रॉडर गोल्स. सगळ्यात छोटं उद्दिष्ट काय, आज काय करायचंय. दिस इज द स्मॉलेस्ट गोल. आज मला काय करायचंय, येत्या 1 तासात मला काय करायचंय, येत्या 1 तासात मला काय करायचंय, आजच्या दिवसभरात मी काय केलं पाहिजे हे ठरवा. मग नंतर एक आठवड्यात मी काय करणार आहे, नंतर 1 महिन्यात मी काय करणार आहे. अशी तुमची जीवनाची उद्दिष्ट तुम्ही ठरवत जावा आणि पुढचे टप्पे पार पडत जावा. आणि पुढच्या टप्प्यावर पाय ठेवत असताना तुम्ही आता कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचं आहे, ह्याच्याकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग जर कुठला असेल तर पुढल्या टप्प्यावर जाणं. आजचा टप्पा पूर्ण करायचा, पुढच्या टप्प्यावर जायचं, पुढल्या टप्प्यावर, त्याच्या पुढल्या टप्प्यावर जायचं. आणि अशा पद्धतीनं जायचं की या ठिकाणी तुम्हाला तिथं सपोर्ट मिळाला पाहिजे. तिथं लक्षात घ्या, तुम्ही पूर्ण अभ्यासानं तो टप्पा पार केला पाहिजे. डगमगता कामा नये, विदाऊट क्रॅक, डगमगता कामा नये. आणि अशा पद्धतीनं पूर्ण ताकदीनं एक टप्पे तुम्ही हे पार केले पाहिजे. मुलांना आपण हा धडा बघितला आणि हा धडा बघत असताना काही मुलं म्हणतील, सर नाही धडा समजला, बोरिंग आहे, काय कळत नाही आहे आम्हाला, असं जर तुम्ही म्हणत असाल तर हा लक्षात घ्या, थोडासा हा धडा मी तुमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये करून सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, बघा इथं मी केलाय हा फॉर स्टुडंट्स, तुम्हा विद्यार्थ्यांसाठी हा स्मार्ट धडा जो आहे, स्मार्ट म्हणजे 5 आहेत. लक्षात घ्या, बरोबर, 5 गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या सांगा, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. हे 5 लक्षात घ्या, जीवनाची उद्दिष्ट, आपल्या जीवनाच्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी, आपलं गोल निश्चित करण्यासाठी ही 5 टप्पे आहेत किंवा ह्या 5 नियम आहेत. हे 5 नियम आपण लक्षात घ्या कसं वापरायचं चला ठरवूया तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. बघा हा धडा तुम्हाला कसा उपयोगी पडू शकतो. लेट अस ट्राय. बघूया. लक्षात घ्या, फॉर स्टुडंट्स टू डिसाइड डेली गोल्स फॉर देअर स्टडी. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे, बरोबर, त्यांच्या अभ्यासाचे दररोजची उद्दिष्ट ठरवण्यासाठी काय केलं पाहिजे. आकडा 1, स्पेसिफिक. पहिला मुद्दा आहे स्मार्ट आहे ना सर, स्मार्ट काय बघा सर, स्मार्ट. मग स्मार्ट मधलं काय सांगा सर, पहिलं काय आहे, स्पेसिफिक. लक्षात आलं, पहिलं काय आहे, स्पेसिफिक. म्हणजे आज तुम्ही अभ्यास करायचा, आज तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवायचं आहे. स्पेसिफिक, विच सब्जेक्ट, कोणता विषय निवडायचा, विच लेसन, त्यातला कुठला धडा निवडायचा, विच पॅरेग्राफ, त्यातला कुठला पॅरेग्राफ करायचा आणि किती वेळेत करायचा. हे तुमचं स्पेसिफिक, विशिष्ट असं ठरलं पाहिजे. लक्षात घ्या, मी काय पण करतो, कुठलं पण पुस्तक उघडतो, काहीही वाचतो, नाही चालणार, नाही चालणार. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्पेसिफिक पाहिजे, विशिष्ट पाहिजे. कुठला धडा, कुठला लेसन, कुठला पॅरेग्राफ फिक्स पाहिजे, मग बसा अभ्यासाला. हा झाला स्मार्ट. दुसरा काय आहे बघा सर, स्मार्ट काय बघा, मेजरेबल. आपला जो लक्षात घ्या दुसरा जीवनाचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी हा जो दुसरा नियम आहे की आपलं जीवनाचं उद्दिष्ट जसं स्पेसिफिक पाहिजे तसं मेजरेबल पाहिजे. मेजरेबल म्हणजे काय, चेक देअर अंडरस्टँडिंग. त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला काय समजलं, आज जो तुम्ही अभ्यास केला त्यातलं तुम्हाला काय समजलं ते तपासा. टेल एल्डर्स टू आस्क क्वेश्चन्स, पॉइंट, स्पेलिंग्स. तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला, आईला, वडिलांना सांगा की मला प्रश्न विचारा, मला मुद्दे विचारा, मला स्पेलिंग विचारा. ऑन स्टडीड पॅरेग्राफ ऑर लेसन, ज्या पॅरेग्राफचा, ज्या धड्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यावरचे स्पेलिंग विचारा, त्याच्यावरचे मुद्दे विचारा, त्याच्यावरचे प्रश्न विचारायला घरातल्या मोठ्या लोकांना सांगा. आणि तुमचा आज अभ्यासातलं तुम्हाला किती समजलंय ह्याचं मोजमाप करा. डिसाइड पर्सेंटेज ऑफ अंडरस्टँडिंग द लेसन, हा धडा समजल्याची टक्केवारी ठरवा. मला हा जो भाग आहे, आजचा हा धडा आहे, तो 50% समजलाय, 70% समजलाय, 80% समजलाय, 100% समजलाय, काय पण विचारा, मला ह्यातलं येतंय. ह्याचं एक पर्सेंटेज ठरवा, ते मेजरेबल असलं पाहिजे.
तुमचं मेज्युरेबल असलं पाहिजे. तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट लक्षात घ्या, तुमच्या आजचं उद्दिष्ट डेली गोल ठरलं पाहिजे. आणि तिसरा काय आहे बघा सर, तिसरं जे आहे लक्षात घ्या की तुमच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे लक्षात घ्या ते डेली उद्दिष्ट अचिवेबल पाहिजे. की धडा खूप मोठा आहे की तुम्ही ठरवलात नाही आज माझा संपूर्ण मराठीचा अभ्यास आज झालाच पाहिजे. अरे नाही होणार, एक दोन धडे करता करता मरून जाशील. नाही होणार सगळ्या मराठीतले धडे सगळे, नाही होणार, शक्य नाही. अचिवेबल असा गोल ठरवा. आज एका दिवसात काय होईल, अचिवेबल काय आहे तर डोंट टेक द मोस्ट डिफिकल्ट पॅरेग्राफ ऑर लेसन. जास्त कठीण असा परिच्छेद किंवा धडा घेऊ नका. बरं, तो घेतला तर नाही जमणार ना, तो अचिवेबल नाही होणार, कारण त्यासाठी शिक्षकाची मदत लागेल, त्यासाठी हुशार मित्राची मदत लागेल, नाही होणार अचिवेबल. बरोबर आहे ना. स्टडी 10th लेसन्स. लक्षात घ्या, तुम्ही 10वीचा धडा निवडा. डोंट स्टडी बुक्स ऑफ MBBS. तुम्ही MBBSचं पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करतो म्हटला, जमेल का तुम्हाला? नाही जमणार. कसा जमेल सांगा बरं. तुम्हाला तो अचिवेबल पाहिजे. हा 10वीचा धडा जमेल तुम्हाला. हा स्टडी मॅथ्स ऑफ 10th. 10वीचं गणिताचा अभ्यास करा. डोंट स्टडी मॅथ्स ऑफ 12th ऑर BSc. 12वीच्या गणिताचा किंवा BScच्या गणिताचा नका अभ्यास करू. तुमचं जे जीवनाचं दररोजचं ध्येय आहे ते ध्येय अचिवेबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 12वीचं कसं होईल सांगा बरं. नाही जमणार तुम्हाला, अचिवेबल होणार नाही, मिळण्यास योग्यतेचं होणार नाही. म्हणजे तुमचं जे दररोजचं उद्दिष्ट आहे एक तर ते विशिष्ट पाहिजे, कुठला धडा, एक तर तुम्हाला तो कळलाय की नाही त्याचं मापन करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते अचिवेबल, ते मिळण्याच्या योग्यतेचं आहे की नाही, ते शक्य आहे की नाही तुम्हाला ते उद्दिष्ट प्राप्त करणं, हे ठरलं पाहिजे. आणि आता आपण लक्षात घ्या जे चौथं बघतो आहोत लक्षात घ्या ते आहे रिअलिस्टिक. ते काय बघा सर, रिअलिस्टिक. चौथं जे आहे ते रिअलिस्टिक. तुमचं जे जीवनातलं उद्दिष्ट आहे, तुमचं जे आजचं उद्दिष्ट आहे ते रिअलिस्टिक, वास्तववादी पाहिजे. मग वास्तववादी म्हणजे काय बघा सर, तर टेक सब्जेक्ट ऑर लेसन कन्सिडरिंग युअर इंटरेस्ट. तुमची आवड लक्षात घेऊन तुमचा तो विषय किंवा तुमचा धडा ठरवा. बरं, तुम्हाला समजा संस्कृत काही येत नाहीये, काही शाळेत पण कुठला तास झाला नाही आणि तुम्ही संस्कृत अभ्यासाला घेतलं, जमणार नाही. तुम्हाला कुठलं जमते, 9वीतलं कुठलं जमत होतं, त्यात कुठला विषय आवडतो, तो तुमचा आवडणारा विषय, आवडणारा धडा तुम्ही निवडा. बी अग्रेसिव्ह टू स्टडी द डिफिकल्ट लेसन विथ द हेल्प ऑफ क्लेवर फ्रेंड ऑर टीचर. लक्षात घ्या, जर एखादा अवघड धडा असेल तर तो हुशार मित्राच्या मदतीने किंवा शिक्षकाच्या मदतीने अभ्यासण्यासाठी आक्रमक बना. मित्राला बोलवा, मित्राला विचारा, फोनवरनं विचारा, पुन्हा पुन्हा विचारा, त्याला भेटा. हा मित्राला नाही केलं त्या मित्राला विचारा, शिक्षकांना विचारा. आक्रमक बना, सोडू नका. लक्षात घ्या, ते रिअलिस्टिक व्हायला पाहिजे, ते वास्तवतेत उतरलं पाहिजे. म्हणून गिव्ह मोर टाइम टू स्टडी द डिफिकल्ट लेसन. अवघड लक्षात घ्या धडाचा अभ्यास करण्यासाठी थोडा जास्त वेळ द्या, मग तरच ते रिअलिस्टिक होईल, वास्तववादी होईल. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जे तुमच्या जीवनातलं उद्दिष्ट ठरवणार आहात ते लक्षात घ्या. कसं पाहिजे सांगा सर, ते रिअलिस्टिक, वास्तववादी पाहिजे, ते तुम्हाला जमणारं पाहिजे. लक्षात घ्या. आणि शेवटचा जे आहे लक्षात घ्या ते आहे टाइम बाउंड. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, टाइम बाउंड. डिसाइड टाइम टू कम्प्लीट द लेसन. तो धडा पूर्ण करण्यासाठी लक्षात घ्या वेळ ठरवा, किती वेळ लागणार आहे ते ठरवा. यू हॅव टू स्टडी ऑल सब्जेक्ट्स इन 1 अकॅडमिक इयर. हे लक्षात घ्या. सो प्लॅन इट. तुम्हाला एकाच वर्षामध्ये हे सगळ्या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचाच आहे, त्यानुसार लक्षात घ्या प्लॅन करा. का 2-3 वर्ष शिकणार आहे 10वी 2-3 वर्ष शिकणार आहे का? नाही. मग लक्षात घ्या, एकाच वर्षात जर शिकायचं असेल इन 1 अकॅडमिक इयर तर तसा प्लॅन करा. तुम्हाला सर्व विषय शिकायचे. इग्नोर डिफिकल्ट क्वेश्चन्स इफ यू डोंट हॅव सफिशियंट टाइम. जर परीक्षा जवळ आली आहे, पुरेसा वेळ नाहीये, तर अवघड प्रश्नाकडे दुर्लक्ष करा. आत्तापासून असेल, जून जुलै पासून असेल लक्षात घ्या, तर मग अवघड प्रश्न पण अभ्यासा. पण परीक्षा जवळ आलेली आहे, नाहीये अवघड प्रश्नाला वेळ, इग्नोर करा त्याकडे. जर पुरेसा वेळ नसेल तर तुम्हाला ठरवता आलं पाहिजे, त्या टाइमात संपलं पाहिजे. यू हॅव टू मेक प्लॅन टू कम्प्लीट पेपर इन 2 to 3 hours. तुमचा गणिताचा पेपर 2 तासात तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा प्लॅन करा. सगळा पेपर कव्हर झालाच पाहिजे विथ ऑल ऑप्शन्स. 3 तासाचा इंग्लिशचा पेपर, 3 तासाचा मराठीचा पेपर पूर्ण झालाच पाहिजे. लक्षात घ्या, पूर्ण. मी विथ ऑल ऑप्शन्स म्हणत नाही, मराठी इंग्लिश होत नाही,
पण लक्षात घ्या, 3 तासात तुमचा सगळा पेपर, सगळे प्रश्न कव्हर झाले पाहिजेत. लक्षात घ्या. असं प्लॅन करा. टाइम बाउंड ऍक्शन, टाइम बाउंड गोल ठरवा. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे तुमच्या जे काही आहे आपण इथं बघितलं, लक्षात घ्या. तर स्मार्ट म्हणजे तुमचं जे दररोजचं डेली गोल आहे, तुमचं जे दररोजचं उद्दिष्ट आहे, ते कसं स्पेसिफिक पाहिजे. कुठला धडा घ्यायचा, लक्षात घ्या. मेजरेबल पाहिजे. धड्याचा अभ्यास झाला किंवा नाही, किती टक्के झाला ते समजण्यासाठी लक्षात घ्या पाहिजे आपल्याला. ए म्हणजे अचिव्हेबल, तो धडा आपल्याला लक्षात घ्या, त्याचा अभ्यास आपल्याला जमणारा पाहिजे. बरोबर. लक्षात घ्या. आर म्हणजे रिअलिस्टिक, तो वास्तववादी पाहिजे. लक्षात घ्या. उगाचच अवघड विषय घेऊ नका. आणि टाइम बाउंड, आणि त्या वेळेत ते जमते की नाही हे बघा. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे लक्षात घ्या. आणखीन 3 टप्पे सांगितले. मेक स्मॉल गोल्स युजफुल फॉर अ डे. एका दिवसाला उपयुक्त होतील असे छोटे छोटी उद्दिष्ट ठरवा. बरोबर. दॅट इज वर्क्स फॉर अ डे. आज काय करायचं. मेक बिग गोल फॉर अ इयर. एका वर्षासाठी एक मोठं उद्दिष्ट ठरवा. दॅट इज अ पर्सेंटेज ऑफ 10th. 10वीला मला किती टक्के पडायला पाहिजेत. 90%, 95%, 98%, 80%, किती टक्के लक्षात घ्या मला पडायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. मेक बिग गोल. बरोबर की नाही. ऑफर फॉर अ इयर. एका वर्षामध्ये मला लक्षात घ्या एका वर्षाचं उद्दिष्ट मोठं ठरवा. तर पर्सेंटेज ऑफ द 10th. मेक लार्जर गोल फॉर लाईफ. जीवनाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट ठरवा की मला काय व्हायचंय. मला करिअर काय व्हायचंय. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, बिझनेस व्हायचा, पोलीस व्हायचंय, मिलिटरी मॅन व्हायचंय, काय व्हायचंय मला, ते तुमचं उद्दिष्ट ठरवा. म्हणजे त्याला म्हणायचं, लक्षात घ्या, लार्जर गोल फॉर लाईफ. दिवसातलं उद्दिष्ट ठरवा, वर्षाचं ठरवा, जीवनाचं ठरवा. अशी लक्षात घ्या स्मॉल गोल टू लार्ज गोल असं तुम्ही गेला पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्यासाठी जीवनाचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी तुम्हाला स्मार्ट ह्या लक्षात घ्या 5 तत्वांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड ह्या 5 गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी उपयोग होणार आहे. मला असं वाटतं मुलांनो की मी हा जो काही सांगण्याचा प्रयत्न केलाय की हा जो स्मार्ट आहे, हा जो धडा आहे तो खूप चांगला आहे, आपल्या जीवनात उपयोगी पडणार आहे. बी स्मार्ट. लक्षात घ्या. बी स्मार्ट म्हणजे काय. लक्षात घ्या. स्मार्ट व्हा म्हणजे काय. तर बी सक्सेसफुल, यशस्वी व्हा युजिंग स्मार्ट गाईडलाईन्स. या स्मार्ट गाईडलाईन्सचा वापर करून तुम्ही यशस्वी व्हा. एस फॉर स्पेसिफिक म्हणजे नेमकं. एम फॉर मेजरेबल म्हणजे प्रगतीचं मोजमाप करण्याचं साधन. ए फॉर अचिव्हेबल प्राप्त करण्याजोगं उद्दिष्ट. आर फॉर रिअलिस्टिक वास्तववादी, क्षमता व आपल्या कौशल्यावर आधारित वास्तववादी असं उद्दिष्ट पाहिजे. गाईडलाईन्स टाइम बाउंड पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर ना. समजा मला शिकवायला आवडतंय आणि मी म्हणाले की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर माझं ते उद्दिष्ट रिअलिस्टिक नाही. तुमच्या क्षमतेवर, तुमच्या कौशल्यावर ते आधारित पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर की नाही. असा सगळा तुम्ही या ठिकाणी विचार करून तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवत असताना ह्या 5 गोष्टीचा विचार करावा, ह्या 5 गाईडलाईन्सचा विचार करावा असं या ठिकाणी या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की हा जो धडा आहे तो केवळ 10 मार्कासाठी उपयुक्त नाही, तर लक्षात घ्या आपल्या आयुष्यातलं उद्दिष्ट, आपलं आजचं उद्दिष्ट, आपलं आजचं गोल, 1 वर्षाचं गोल, आपलं करिअरचं गोल ठरवण्यासाठी हा धडा आपल्याला मदत करेल असा मला ठाम विश्वास वाटतो. धन्यवाद.